प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की मुक्ता आणि सागरला पूर्ण विश्वास असतो की मिहिकाने दबावाखाली हे लग्न केलेलं असावं. हर्षवर्धनने नक्की काहीतरी हिला अट घातलेली असावी, कारण ज्या वेळेला मुलाखतीमध्ये येथे मिहिका खूप खुश दिसत असते त्याच वेळेला मुक्ताला संशय आलेला असतो आणि म्हणून ती थेट हर्षवर्धनच्या घरी गेलेली असते. सागर देखील त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो की तू का केलं मिहिकाबरोबर लग्न आणि तुला काय गरज होती. त्यावेळेला हर्ष म्हणत असतो की आमच्या संमतीने हे लग्न झालेलं आहे. मिहिका देखील तेथे येते. मुक्ता तिला क्वेश्चन विचारत असते त्यावेळेला ती म्हणत असते की ताई अजिबात बोलायचं नाही, माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. मुक्ताला खूप धक्का बसलेला असतो, परंतु इथे मिहिकाच्या तोंडून जिजू हा शब्द जेव्हा ती ऐकते त्यावेळेला तिला कळत असतं की काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे आणि म्हणूनच ही दबावाखाली काहीतरी बोलत आहे. सावनीला तर अजिबात आवडलेलं नसतं की मिहिकाचं हर्षवर्धनबरोबर लग्न झालेलं आहे. ती म्हणत असते की खरोखर मुक्ता आणि सागर मला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मी अजिबात त्यांचं ऐकलं नाही. मी नेहमी त्यांच्या विरोधात गेलेली आहे आणि त्यामुळे त्याचे जे काही फळं आहेत ती आता मला भोगावी लागणार आहेत. हर्षवर्धनने तिला घरातून हाकलून दिलेलं असतं. तिच्याकडे एकही पैसा नसतो. ती आता कुठे जाणार हा प्रश्न तिच्यासमोर खूप मोठा उभा राहिलेला असतो. म्हणूनच सायली दुसऱ्या दिवशी आलेली असते आणि मिहिकाला म्हणत असते की माझा हर्ष तू माझ्यापासून हिरावून घेतला, मी तुला अजिबात सोडणार नाही. मिहिका मात्र बिचारी काहीच बोलत नसते. ती शांतपणे तेथे उभी राहत असते आणि ती जे काही बोलते खूप घालून पाडून बोलत असते ते सगळं बिचारी ऐकतच असते.